रोशनी, तू माझी हेल्प करशील? तू उद्या कॉम्पिटिशनमध्ये माझ्याऐवजी डान्स करशील? चौधरी साहेब, जर ओंकारजी आले नसतील तर तुम्हीच आरती करून घ्या. नाही गुरुजी. मग चौधरीची आरती करेल तरी कोण? मी करेन आरती. जर तू ट्विंकलच्या जागी डान्स नाही केलास ना, तर मी स्वतःच तुझ्या पापाजींना सांगेन की पहा, तुमची लाडकी तिच्या आईच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चाललेली आहे. ए, कुठे चाललीस इतक्या लगबगीत? हा? ते बुवाजी, तुम्ही पापाजींना कुठे पाहिलं का? मला त्यांच्याशी फार महत्वाचं बोलायचंय. शीतला माते, नाही म्हणजे असं तर नाही ना की या पोरीला त्या साडीबद्दल माहिती पडलंय? काय बोलायचंय पापाजींशी? अगं मला सांग. बुवाजी ते तुझे पापाजी हॉलमध्ये टेन्शन मध्ये बसलेत. जा चहा घेऊन ये बघू त्यांच्यासाठी. बुवाजी एक वेळ पापाजींशी बोलते तर खरं, मग चहा घेऊन येते. अगं बाई, तुला स्वतःचीच काळजी पडली का? हा, तुला सांगितलं ना तुझे पापाजी किती टेन्शन मध्ये ते. जा अगोदर त्यांच्यासाठी चहा घेऊन ये. मंद कुठली. कमो, हा, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? अहो वहिनी, या रोशनीपेक्षा आणखीन मोठी कोणती अडचण असेल? ते तर आहेच. आता रोशनी घरी असल्यावर कोणता दुसरा प्रॉब्लेम असेल का? अगं, आत्ताच ट्विंकल मला सांगत होती की रोशनी जत्रेमध्ये मोठ्या मजेत डान्स आणि गाणं पाहत बसलेली. आता हे बघ, पर्सनली तर मला कोणताच प्रॉब्लेम नाही, पण आता तुमच्याकडे अलाउड नाही तर रोशनीने हा विचार करायलाच पाहिजे ना. मला काय, मी तर 2-4 दिवसाची पाहुणी आहे, मग मी मुंबईला जाईन. मला तर तुमची चिंता वाटायला लागली. हिच्या आईने जे केलंय ना ते फार वाईट केलंय, आणि आता ही मुलगी पण. मला तर वाटतंय की परत एकदा हा इतिहास घडेल की काय. बस वहिनी, तुम्ही तर मला ब्रह्मास्त्र आणून दिलं. आता पाहतेच काय सांगते हे हिच्या पापाजींना. हे शीतला माता, हे काय चाललंय या घरामध्ये? ते सुद्धा तू असताना ग. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमो तत्सय, नमो तत्सय, नमो तत्सय, नमो नमः. आज माझं ऊर अभिमानानं भरून आलंय कल्याणी. आज तुझ्या मुलानं माझी मान अधिक उंच केली, आणि हे सगळं तुझ्या मेहनतीचं फळ आहे. नाही दारजी, माझ्या नीलवर संस्कार तर तुम्हीच केलेत. नाही नाही सुनबाई, आपला नील संस्काराने नाही, तुझ्या सांगोपनाचा परिणाम आहे. मला माहित आहे तू या गोष्टीचं रत्तीभरही श्रेय नाही घेणार, आणि हे खरं आहे सुनबाई. तू या घराकरता फार सोसलंय, स्वतःला एकांतात कोंडून अश्रू ढाळले, पण ही तुझी तपश्चर्या आहे की आज आपला नील इतका मोठा झालाय. आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपला नील आता समजूतदार झाला. दारजी, तुम्हाला असं खरंच वाटतंय का की नील आता समजूतदार झालाय? तुमचं नाव, तुमचा सगळा कारभार चांगल्या प्रकारे सांभाळेल तो? हो कल्याणी, बिलकुल. मला आता यात कोणतीही शंका नाही राहिली. जर कोणाला याबाबत काही प्रश्न असतील तर मी त्यांना समजावेन की आता आमचा नील माझ्या कारभाराचे सूत्र आज नाहीतर उद्या नक्की सांभाळेल, आणि ही वेळ लवकरच येईल. मला ना तुला काही सांगायचंय भाऊ. हे बघ, मला तर ही गोष्ट तुला सांगावीच लागेल. अरे कम्मो,
काय झालं? तो तमाशा कमी होता का की तुला आता परत काय गोंधळ घालायचे ते? आई मी गोंधळ घालतीये का? आई जर तुला त्या गोंधळाची इतकी चिंता होती ना तर तुझ्या नातीच्या पायात नाळ बांधायला पाहिजे होतीस. अगं आई, मी विचार केला होता की भाऊ हिचं लग्न लावून देईल, सगळं काही ठीक होईल आणि मी पण गंगेत आंघोळ करेन. पण ह्या पोरीला तर तमाशा केल्याशिवाय आवडतच नाही ना. तिला परवाच नाहीये तिच्या बापाची काय अवस्था आहे ते. तूच विचार कर, तिला किती चांगलं सासर मिळालं होतं, किती चांगली माणसं मिळाली होती. पण या पोरीने सगळं मातीत घालवलं. आई, आता तर मला हीच काळजी वाटते की कल्याणी वहिनी हे लग्नच ना मोडो. आई, आपल्याला पण आपल्या घराचा विचार करायचा आहे. आपल्या गरिबांजवळ आपली इज्जतच एक पुंजी असते. ती सुद्धा ही पोरगी मातीत घालवायला लागलीये. अगं आई, पहिले हिच्या आईने आपली इज्जत धुळीस मिळवली. आता जी थोडी शिल्लक आहे ना तीही घालवतीये. अगं, का तू आई नसलेल्या पोरीवर नेहमी खापर फोडतेस? ठीक आहे आई, मी काही नाही बोलणार. पण जर उद्या काही झालं ना तर मला नको बोलूस तू. हो हो, कोणी काही नाही बोलणार. तू फक्त आराम कर आणि चहा पी. ए आई, तू काय मला अशी रोखून पाहतेस? तुला सांगू आज हिने काय केलं? सांगू? तिकडे जत्रेमध्ये ही नाचगाण्यामध्ये ना उभे राहून दात दाखवत होती. आता काय माहित कोणी कोणी पाहिलं असेल, कोण कोण काय काय बोलत असेल हिच्याबद्दल. आई, हे मी नाही बोलत आहे, आता पूर्ण कर्नाल बोलत असेल. जशी आई तशी मुलगी. कमो, सगळ्यांना माहितीये रोशनीची आई ही भूतकाळातली घटना आहे आणि सगळ्या कर्नालला माहितीये की रोशनी किती स्वच्छ मनाची साधी मुलगी आहे. अगं आई, आणखी किती अपमान व्हायचा होता की दारजींनी आपल्याला महाआरतीतून जायला सांगितलं. ते दारजी जे कालपर्यंत आपली बाजू घेत होते. पण कम्मो, यात रोशनीची काय चुकी आहे? बस आई, आज कम्मो जे काही सांगतेय ना ते सगळं खरंय. या रोशनीने ना मला तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. अरे, समजतच नाही मला मी काय करू. जोपर्यंत दार्जिनची साथ होती, खात्री वाटत होती मला की नील आणि या पोरीचं लग्न होऊन जाईल आणि ही सुखाने आपल्या सासरी जाऊन नांदेल. पण मला तर आता काही समजतच नाहीये की नील आणि रोशनीच्या नात्याला आता कोण वाचवणार. Switur
ही चांगलं वाटतंय. माझ्या मुलाने माझी कमतरता भासू नाही दिली. कमतरता असती तर पूर्ण केली असती ना. जे नाहीच आहे त्याची कमतरता काय? दारजी आरती. नमस्कार बाबा. हा ठीक आहे. क्षमा असावी, यायला थोडा उशीर झाला. परत एकदा मी तुमचं मन दुखावलं. बरं, मला त्या दिवशी वाटेल ज्या दिवशी तू माझं मन नाही दुखावणार. ठीक आहे, चांगलंच झालं. तुझं हे उशीर लावण्यानं कमीत कमी माझ्या नातवाने ही जबाबदारी तर स्वीकारली. या घटनेवर मला गर्व आहे आणि आनंद आहे. नील, तुझ्या बाबांना आरती दे. खरं तर आभार माना की अम्मामुळे मी शांत आहे. नाहीतर चौधरी घराण्याचं रक्त माझ्या सुद्धा अंगात आहे. असा मी गप्प राहिलो नसतो. मला माहितीये की मला तुम्हाला स्पर्श करण्याचा काहीच अधिकार नाहीये. मला तर फक्त तुमच्या पायांची धूळ हवी आहे. तुम्ही तर नेहमी पूजा अर्चना करणारे आहात. तुम्हाला याला उशीर कसा झाला? नील, चला, काही हरकत नाही. आता आलाच आहात तर कम्मो बरोबर बोलतेय. आजपासून या रोशनीचं घरातून बाहेर जाणं बंद. हा देवी मा. अरे चल ये इकडे. इतके तमाशे झाले तरी पण तुझं पोट भरलं नाही का? अगं माझी आई, बंद कर हे सगळे तुझे तमाशे. भाऊ, हे बघ, मला फक्त एकच हवंय. माझी हात जोडून तुला विनंती आहे. उद्या बैजूला पाहायला मुलीकडचे येणार आहेत आणि मला हे नकोय की ही मुलगी त्यांच्या समोर येवो. नाही तर असं नको व्हायला की त्यांच्या समोरील आणि हिला पाहून हिच्या आईचा विषय निघेल आणि माझ्या पोराचं लग्न मोडेल. हा, जसं स्वतःचं लग्न मोडायला चालली ही. मग काय पोरीला टाळ लावून बंद करणार आहेस काय? अगं कम्मो, 9 दिवसांपासून तू देवीची वाकून वाकून पूजा करतेस आणि आता आपल्या घरातल्या मुलीच्या बाबतीत असा विचार करतेस? बास आई. कम्मो बरोबर बोलतेय. आजपासून या रोशनीचं घरातून बाहेर जाणं बंद.
जेव्हा जेव्हा हिने घराबाहेर पाऊल ठेवलंय ना, काही ना काही संकट ओढावून आणलंय. माझं जगणं मुश्किल करून टाकलं हिने. श्वास घ्यायला सुद्धा जागा नाहीये मला. माझा निर्णय झालाय, हिच्या पायामध्ये बेड्या टाकाव्या लागतील आता. आजपासून तू या घराबाहेर पाय सुद्धा ठेवणार नाहीस. सुरिंदर थांब तरी. तू तुझ्या मुलीला टाळं लावून बंद करशील? होय आई, माझा निर्णय झालाय. आजपासून ही मुलगी घरातच राहील, बंदी म्हणून. भाऊ योग्य तेच केलंस तू. हा चांगलंय, अक्कल ठिकाणावर येईल आता हिची. तू चिंता नको करू पोरी. तुझी ही दिदा असताना मी पण बघते कोण तुला टाळं लावून बंद करतय. सुरिंदर, सुरिंदर काय करतोयस तू हे? टाळं शोधतोय आई. तुझ्या नातीने ना जगणं मुश्किल केलंय माझं. आज हिला घरातच बंद करून ठेवतो मी. अरे फार माझं झालं ऐक अगं आता. तरी. अरे असं कोणी आपल्या मुलीला टाळं लावून बंद करतं का? अगं मग कुठली मुलगी आपल्या बापा बरोबर असं वागते? इतक्या वेळा समजावून समजावून सांगितलं, पण तुझी नात आहे ना, तिने जगणं मुश्किल करून टाकलंय माझं. तू बाजूला हो आई. शांत हो बेटा, शांत हो. बस. मला माहितीये माझा मुलगा आपल्या मुलीसोबत असं नाही वागू शकत. मग काय करू आई? थकलोय मी आता. सगळ्यांना सांभाळून सांभाळून थकलोय मी आई. आज पहिल्यांदाच इतकं हतबल आणि पोरकं वाटतंय मला. माहित नाही काय होईल आता रोशनी आणि नीलच्या नात्याचं. सरदारजी आणि कल्याणी वहिनीने हे नातं तोडलं ना, तर मी जिवंतपणी मरून जाईल आई. जिवंतपणी मरून जाईल. जिवंतपणीच मरून जाईल. सुरिंदर, सुरिंदर. काय झालं रोशनी? पापाजींना सांगितलं नाहीस? ओ, तशी संधीच नाही मिळाली. काय हरकत नाही, मीच सांगते. इतकं तर तुझ्यासाठी करू शकते, हो ना? काकी, तुला माझ्याकडे स्वतःहून यावंच लागेल. समजलीस? शांत हो, शांत हो बेटा. बघ माझ्याकडे बघ. नाही बेटा, धीर धर, धीर धर. सगळं जग, दारजी, कल्याणी सर्व एका बाजूला, पण नीलचा रोशनीवर विश्वास एकीकडे. हे जे नातं आहे ना, हे नीलच्या विश्वासावरच टिकलेलं आहे. आणि माझा अनुभव सांगतो, हे नातं नाही तुटणार, नाही तुटणार. नील, मला नीलशी बोलावं लागेल. हे रोशनी, अरे बंटी, बघ नील कुठे आहे तो. त्याला तुम्ही कुठे नीलला पाहिलं? तुम्हाला माहितीये नील कुठे?
अरे बंटी, बघ नील कुठे आहे तो. कुठून आलीस? जर लोकांनी पाहिलं असतं तर? काकी मी डान्स करायला तयार आहे. अगं तू उभी का आहेस? बस ना खाली. उद्याच्या परफॉर्मन्स बद्दल थोडं सुद्धा टेन्शन घेऊ नकोस, ठीक आहे?